आणि नागपुरातून एक धक्कादायक बातमी आहे। नागपुरातील राजनगर परिसरामध्ये गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे। विनय पुणेकर या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। सदर पोलीस स्टेशनमध्ये त्या परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। तर नागपुरात देखील आता गोळीबाराचा प्रकार समोर आलेला आहे। नागपुरातील राजनगर परिसरामध्ये गोळ्या झाडून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। विनय पुणेकर असं या व्यक्तीचं नाव आहे। त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, राजनगर परिसरामधील धक्कादायक घटना आहे, गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे। नक्कीच नागपुरातील राजनगर परिसरामध्ये याच ठिकाणी थोड्यापूर्वी फायरिंग झालेली आहे आणि यामध्ये विनय पुणेकर या व्यक्तीची जी आहे व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। आपण बघू शकतो हे घटनास्थळ आहे। याच ठिकाणी काही हल्लेखोर आले आणि फायरिंग केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनय पुणेकर हे काही वर्षांपूर्वी प्रेसमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते। आपण बघू शकतो या परिसरामध्ये गर्दी जी आहे ती आता जमलेली आहे आणि पोलीस डॉग स्क्वॉड या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि पोलीस या ठिकाणी संपूर्ण घटनेचा तपास करतायत। नेमकी कशामुळे हत्या झाली याचा शोध घेत आहे। काही वेळापूर्वी ही घटना जी आहे घडलेली आहे। आपण याच ठिकाणी बघू शकतो नागपुरातील सदर पोलीस स्टेशन हद्दीत जी आहे ती ही फायरिंग झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा ज्यांचा याच ठिकाणी ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि आता एकूणच पोलीस विचारपूस करण्यासाठी चौकशी जी आहे ती पोलिसांची या ठिकाणी सुरू आहे। हाच तो परिसर आणि या ठिकाणी डॉग स्क्वॉड जे आहे तेही पोलिसांनी पाचारण करण्यात आलेलं आहे। हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतो। बघा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती जमलेली आहे। थोड्यापूर्वीची ही घटना आहे। 1:30 वाजताच्या सुमारास ही फायरिंग झाल्याची माहिती स्थानिक देत आहे। अजूनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही। बघा या ठिकाणी डॉग स्क्वॉड जो आहे तो पाचारण करण्यात आलं। नेमकं कुठल्या गाडीतून हे आरोपी आले आणि कुठल्या विषयावर नक्कीच गजानन, या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर